नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 7 कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरचा अभ्यास आपण करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.1 मधील एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग जो आहे प्रॅक्टिस सेट 7.2 यामधील काही उदाहरणे आपण आज सोडवणार आहोत. आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी आज पाहिजे आपल्याला की एक्स अक्षाला पॅरलल असणाऱ्या ज्या लाईन्स असतात त्याचे इक्वेशन कसं लिहायचं, वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचे इक्वेशन कसं लिहायचं हे प्रत्यक्ष उदाहरण सोडवतानाच आपण पाहणार आहोत. म्हणून प्रॅक्टिस सेट 7.2 त्यामधील आज आपण क्वेश्चन नंबर 1 to 4 हे 4 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी 7.2 बघा. मग क्वेश्चन नंबर 1. On a graph paper, plot the points A 30, B 33, C 03. Join A, B and B, C. What is the figure form? बघा काय सांगितले. ऑन ग्राफ पेपरवर हे A, B, C आणि हे 3 पॉइंट काय करायचे, प्लॉट करायचे आणि त्यातला A आणि B हे 2 पॉइंट जोडायचे, B आणि C हे 2 पॉइंट जोडायचे. त्यानंतर जी फिगर आपली तयार होईल ती फिगर कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग काय करणार, पहिल्यांदा ग्राफ पेपर घेऊ आपण. हे ग्राफ पेपर घेतला, त्याच्यावर ही कोऑर्डिनेट सिस्टीम आपण घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे दी होरिझॉन्टल लाईन, a horizontal number line is called as the x-axis. This vertical number line is called as the y-axis. Both axes are intersect each other at point O. That is, this point O is the origin. या ठिकाणी आपण स्केल घेऊ. हे जे आहेत ना आडव्या लाईन, या 2 आडव्या लाईन मधले हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 1 सेंटीमीटर असतं. 2 उभ्या लाईन आहेत त्याच्यामधलं जो डिस्टन्स 1 सेंटीमीटर असतं. म्हणून आपण इथे स्केल लिहू ऑन बोथ ॲक्सिस. बोथ म्हणजे कोणते, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे स्केल लिहिलं. आता पहिला पॉइंट कोणता आहे रे या ठिकाणी, हे आपण कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, ग्राफ पेपर घेतला, त्याच्यावर एक्स ॲक्सिस काढला, वाय ॲक्सिस काढला, आता स्केल लिहिलं. आता आम्हाला ए हा पॉइंट आहे तो याच्यावर प्लॉट करायचा. काय ए पॉइंट 30. एक्स कोऑर्डिनेट काय 3, वाय कोऑर्डिनेट काय आहे 0. ज्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे तो कुठं असतो रे पॉइंट, तो असतो ऑन दी एक्स ॲक्सिस. तो कुठं असतो, एक्स ॲक्सिस वर असतो. मग एक्स ॲक्सिस वर कुठं असेल, एक्स कोऑर्डिनेट 3 आहे म्हणजे तो पॉइंट या ठिकाणी असेल. हा एक्स ॲक्सिस आणि तो एक्स ॲक्सिस वर हा 3 हा एक्स कोऑर्डिनेट आहे, तो या ठिकाणी आहे. म्हणून A30 पॉइंट या ठिकाणी हा तो पॉइंट. त्याला नाव काय द्यायचं, ए नाव दिलं. त्याचे कोऑर्डिनेट काय 30 आहेत का. ठीक आहे, एक पहिला पॉइंट आपण प्लॉट केला. सेकंड पॉइंट आपण प्लॉट करू. काय सेकंड पॉइंट, B33. X coordinate is 3, y coordinate is also 3. X coordinate is positive, y coordinate is also positive. Therefore, this point lies in the first quadrant. या पहिल्या क्वाड्रंट मध्ये. मग सांगा हे एक्स कोऑर्डिनेट काय 3 आहे, म्हणून या 3 पासून वरती जायचं असतं. म्हणजे 3 वर एक परपेंडिक्युलर काढायचं. बी किती आहे, वाय कोऑर्डिनेट काय 3, म्हणजे वाय ॲक्सिसच्या 3 पासून सुद्धा इकडं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आडवं यायचं. इथून वर गेलो जाऊ आपण, हे घेतलं हे 3 वाय ॲक्सिस वर 3 पासून आडवं या.
परपेंडिक्युलर काढा, हा काढला. हे दोघे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्याला बी नाव द्या आणि त्याचे कोऑर्डिनेट 3 3, हा तो पॉइंट आहे बी 3 3. पॉइंट सी कुठे आहे बघा, 0 3. सी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय 0, वाय कोऑर्डिनेट काय 3, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉइंट कुठे असला पाहिजे, ऑन दी वाय ऍक्सिस असला. पण वाय कोऑर्डिनेट काय 3, वाय कोऑर्डिनेट 3 म्हणून तो वाय अक्षावर 3 कुठे आहे, या ठिकाणी, म्हणतो तो पॉइंट कुठे असेल, या ठिकाणी घेऊ आपण, हा घेतला. त्याचे कोऑर्डिनेट काय, मग नाव सी आणि कोऑर्डिनेट 0 3 लिहिले. काय सांगितलं तुम्हाला, ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स ए बी अँड सी. हा ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट हे आपण प्लॉट केले. जॉईंट ए बी, ए आणि बी जोडायची, जोडली आहेत आपण इथं ऑलरेडी, इथं दिस ए बी जोडली. अँड जॉईंट बी सी, बी सी जोडायची, जोडली आपण पॉइंट. व्हॉट इज द फिगर फॉर्म्ड, तर तयार झालेली जी ही फिगर आहे, ही फिगर कोणती तयार झाली असं आम्हाला विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी ह्या बी पॉइंट मधून बी ए हा एक्स ऍक्सिसवर काय काढलाय आपण, परपेंडिक्युलर काढलाय, म्हणजे कसला अँगल आहे इथं, राईट अँगल. या बी पॉइंट मधून बी सी हा परपेंडिक्युलर काढलाय आपण वाय ऍक्सिसला, म्हणजे या ठिकाणी सुद्धा कोणता अँगल झाला, राईट अँगल. हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस इंटरसेक्ट ईच अदर ऍट पॉइंट दिस ओ. कोणता पॉइंट हा, ओ. हा ओ हे इंटरसेक्ट करतात, पण कसे असतात रे एकमेकांशी, दोन ऍक्सिस परपेंडिक्युलर, म्हणून या ठिकाणी सुद्धा 90, हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, म्हणजे उरलेला सुद्धा 90 असेल. चारही अँगल 90 डिग्री आहे, चारही अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे हा काय झाला, हा रेक्टँगल झाला सध्या. अजून आपण पुढे बघू आपण रेक्टँगलच आहे का अजून काय आहे, रेक्टँगल आहे किंवा स्क्वेअर असू शकतो, बरोबर आहे. मग आता पुढे पहा, मग काय आहे ते ठरवायचं. हे अंतर बघा बरे, ओ पासून ए पर्यंत किती आहे, 1 2 3, 3 युनिट डिस्टन्स. ए पासून बी पर्यंत डिस्टन्स बघा किती आहे, 1 2 3, 3 सेंटीमीटर आहे, युनिट आहे. ओ ए 3 आहे, ए बी 3 आहे, बी सी किती आहे बघा, 1 2 3, 3 युनिट. ओ सी किती आहे बघा, 1 2 3, म्हणजे ईच आणि एव्हरी साइड इज 3 युनिट. मग हा काय असला पाहिजे, ज्याच्या सर्व साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, ज्याचे सर्व अँगल राईट अँगल आहे, असा कोण असतो रे, सांगा कोण असतो, असा तो असतो स्क्वेअर. म्हणून ओ ए बी सी हा काय झाला, स्क्वेअर. therefore formed figure is quadrilateral ABCO. ABCO is square. काय आहे ती, स्क्वेअर. समजलंय, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, write the equation of the line parallel to the y-axis at a distance of 7 units from it to its left. Write the equation of the line. हे समजण्यासाठी मी इथे फिगर काढतो. इथे एक आपण काय करू, कोऑर्डिनेट सिस्टीम घेतो मी, त्याच्यामध्ये आपण काढून बघू, मग लक्षात येईल. ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. दिस इज हॉरिझॉन्टल लाईन, दिस इज व्हर्टिकल लाईन. Horizontal line is called as the x-axis. This vertical line is called as the y-axis. Both axes are perpendicular to each other at point O. आता काय म्हणले, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्केल असते इथं काय, ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस कुठे आहे, हा, त्याला पॅरलल लाईन कशी असेल, अशी कशी असेल, उभी, बरोबर अशी उभी असेल, बरोबर आहे अशी. पण काय म्हटलंय, पॅरलल टू वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसला पॅरलल ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स. या वाय अक्षापासून 7 अंतरावर आहे, फ्रॉम इट
टू इट्स लेफ्ट, ह्याच्या लेफ्टला म्हणजे कुणीकडे असेल रे, या बाजूला. राईटला म्हणले तर इकडं आले, पण लेफ्टला आहे म्हटल्यावर या बाजूला. किती अंतरावर आहे, 7 युनिट्स. ह्यामुळे ह्या वाय ॲक्सिस पासून 7 घरं मोजा इकडं. 1 2 3 4 5 6 7 अशी लाईन असेल बघा, अशी लाईन काढू आपण. हे काढ, ही लाईन आपण काढली बरोबर आहे. 7 अंतरावर असणारी लाईन आहे. काय म्हटलंय, राईट द इक्वेशन. आणि ह्याचं काय लिहायचंय आपल्याला, इक्वेशन लिहायचं. इक्वेशन कसं असतं माहितीये का, एक्स अक्षाचं इक्वेशन काय रे, y इक्वल टू 0. वाय अक्षाचं इक्वेशन काय रे, x इक्वल टू 0. मग वाय अक्षाला पॅरलल जी लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन काय असतं माहितीये, त्या लाईनचं इक्वेशन असतं x इक्वल टू a. a म्हणजे काय, त्याचा x कोऑर्डिनेट असतो, x इंटरसेक्ट असतो. ही कशा एक्स अक्षाच्या किती मधून गेली, -7 मधून गेली. म्हणून या लाईनचे इक्वेशन x इक्वल टू -7. इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द y axis at a distance of 7 units from it to its left is x equal to -7. x is equal to -7. आलं लक्षात. मग तुम्ही हे ग्राफ ड्रॉ नाही केलं तरी चालेल, तुम्ही तोंडी सुद्धा हे उत्तर हे लिहू शकता. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन, वाय अक्षाला पॅरलल म्हटलं की x इक्वल टू ए येतं, पण ए काय घ्यायचंय, डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स, 7 अंतर आहे. उजवीकड की डावीकड, उजवीकडे असतं +7 घेतलं असतं इथं, पण इट्स लेफ्ट म्हटलंय, लेफ्टला सगळे निगेटिव्ह नंबर असतात, म्हणून x इक्वल टू -7. समजलंय. तुम्ही आन्सर फक्त एवढंच लिहायचं, हे काढण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स. बघा मगासारखंच आहे, पण पहिल्या उदाहरणामध्ये काय होतं, दुसऱ्या उदाहरणामध्ये आत्ताच्या पॅरलल टू वाय ॲक्सिस होतं. आता इथं काय, पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. पॅरलल टू वाय ॲक्सिस ती व्हर्टिकल लाईन होती, आता ही पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे, म्हणजे ती हॉरिझॉन्टल लाईन आहे. पण कुठं आहे रे, ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स, 5 अंतरावर आहे. कुठून, एक्स अक्षापासून. फ्रॉम इट, अँड कुठं आहे ती, बिलो. बिलो म्हणजे खाली आहे. खाली कोणते नंबर असतात, निगेटिव्ह. वर कोणते नंबर असतात, पॉझिटिव्ह. बघू आपण इथं कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊ एक, ही कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली. This horizontal line is called as x-axis. Vertical line is called as y-axis. And here scale is on both axes 1 centimeter is equal to 1 unit. आता काय करायची, एक लाईन काढायची x अक्षाला पॅरलल. हा x अक्ष त्याला पॅरलल काढायची, वर काढायची का खाली काढायची, मग तर ते इथे ठरवायचं. ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसच्या खाली असेल. मग बघा 5 अंतर, हे 0 पासून मोजा, 1 2 3 4 5 अशी लाईन येईल बघा, अशी लाईन येईल. काढू, ही काढली एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि त्याच्या बिलो म्हणजे खाली आहे, आणि किती अंतरावर आहे, 5 अंतरावर आहे. अभव म्हटलं असतं कुठे घेतली असती, या ठिकाणी काढली. ही लाईन, इथे इक्वेशन काय असतं रे, एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईनचे इक्वेशन, एक्स ॲक्सिस इक्वेशन काय असतं, y इक्वल टू 0. काय एक y इक्वल टू 0 असतो, कारण ती y अक्षाच्या 0 मधून गेलेली आहे म्हणून. आता ही y अक्षाच्या किती मधून गेली, -5 मधून गेली, म्हणून इथे इक्वेशन काय असेल, y इज इक्वल टू -5. Therefore, the equation of the line parallel to the x-axis at a distance of 5 units from it and below the x-axis, that is y equal to -5. समजलं का. आन्सर तुम्ही एवढंच लिहायचंय, हे तुम्हाला समजावण्यासाठी मी इथं काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. The point Q
-3 -2 lies on a line parallel to the y-axis. एक कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक लाईन आहे ती y-axisला पॅरलल आहे. अजून कुठून जाते ती? त्या पॉइंट लाईनवर Q हा पॉइंट आहे -3 -2. Write the equation of the line and draw its graph. इक्वेशन ऑफ लाईन, त्या लाईनचे इक्वेशन लिहायचे आणि इथं काय सांगितले? ड्रॉ इट्स ग्राफ, म्हणजे इथं ग्राफ काढायचा आहे. पहिल्या 2-3 उदाहरणामध्ये ग्राफ काढायची गरज होती का? सेकंड थर्डला नाही, पण इथं आता ग्राफ काढायचा. पहिल्याला गरज होती कारण नंबर प्लॉट करायची होती, डायग्राम कोणती तयार होती सांगायची होती, पण आता इथं सुद्धा ग्राफ काढायचा. ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. पहिला ग्राफ पेपर घ्यायचा, त्याच्यावर हा हॉरिझॉन्टल लाईन काढायची, तिला एक्स ॲक्सिस म्हणायचं. व्हर्टिकल लाईन काढायची, तिला वाय ॲक्सिस म्हणायचं. बोथ ॲक्सिस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर ॲट पॉइंट ओ. बरोबर. आता स्केल लिहू इथं. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता पॉइंट Q -3 -2 कुठे आहे? ह्याच्यावर घेऊ का आपण? पॉइंट Q घेऊ आपण. -3 -2. X coordinate is negative, y coordinate is also negative. Both coordinates are negative. Therefore, this point lies in the which quadrant? Third quadrant. म्हणून हा पॉइंट कुठे असेल? थर्ड क्वाड्रंट मध्ये. एक्स कोऑर्डिनेट काय? -3. एक्स ऍक्सिस वर त्या -3 पासून अशी खाली जायचं. काढू आपण. हे बघा, ही पॉइंट इथं आहे. कुठे आहे तो पॉइंट? या ठिकाणी. -3 पासून खाली यायचं. -2 वाय ऍक्सिसचा तिथून आडवा यायचं. हा तो पॉइंट आहे Q. -3 -2 हा झाला तो पॉइंट. आता काय करणार? या पॉइंट मधून जाणारी आणि कशी आहे? पॅरलल टू वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन काढा. या पॉइंट मधनं जाणारी आणि वाय ऍक्सिसला पॅरलल अशी लाईन काढायची. काढा. हे काढली लाईन आपण. ड्रॉ इट्स ग्राफ काढला. राईट द इक्वेशन ऑफ लाईन, ह्या लाईनचे इक्वेशन लिहायचे. हे कशी आहे लाईन? वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. पहिचे इक्वेशन काय असेल? x = a असेल. a म्हणजे काय रे? x कोऑर्डिनेट असेल त्या पॉइंटवरचा, त्या लाईनवरच्या प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट काय पाहिजे. तो किती आहे? इथं -3 आहे. हे ब्रॅकेट मध्ये शोधले -3. हा x कोऑर्डिनेट म्हणून या ठिकाणी याचे इक्वेशन काय येईल? x = -3. हे इक्वेशन त्या लाईनच्या एका ॲरोच्या एका टोकावर इथं लिहा किंवा खाली लिहिलं तरी चालेल. x = -3. आन्सर लिहू इथं. इक्वेशन ऑफ लाईन x = -3. समजलं का सगळ्यांना? तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज प्रॅक्टिस शीट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 हे 4 क्वेश्चन पाहिलेले. समजले सगळ्यांना? सराव करायचा. स्वतः ग्राफ पेपरवर घ्या. ग्राफ पेपरवर तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढा. त्यानंतर स्केल लिहा आणि त्याच्यावर हे पॉइंट किंवा हे त्या ठिकाणी जे विचारलेलं आहे ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या आधारे आन्सर द्या. समजले? तर आपण याच ठिकाणी थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण हा प्रॅक्टिस शीट 7.2 मधली राहिलेली जी उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.